श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भावरी प्रकट होते. अक्कलकोटी वास केला जे जे झाले भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकदा झाले चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे व्याख्यात. आनंद होते नंदनात, निर्वाह करते नोकरीन. कोकणाप्रती राजापूर तालुक्याटी इतिया गाव सुंदर. हरिभाव तेथे राहणार, जात मराठे तयाची. ते खोत या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्या गावी तयाचे माता बंडू राहते. मुंबईत तयाचा मित्र ब्राह्मण उपनाव पडती. ते करिता व्यापार, त्यात तोटा झाला तयासी. येथे समयी पीडितांना स्वामी कीर्ती ऐकलीत कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी तया. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तर दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करतीत यात. आपणा नुकसान सत्य ऐसे येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्यांना सांगितले. म्हणते काय करावे, नुकसान भरावया द्रव्य नाही आम्हापासी. फर्यादी होती अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे. आता संशय असेना, तुम्ही व्हावे कर्जमुक्त. अशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रात काळी वास करती. त्याची कृपा ही सत्य, कर्जमुक्ती झाले आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोट जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती एसी. नामे धिदले त्रिवर्गासी, अनेक मंत्र धिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम धिदले. मारुती हरिभाऊ म्हटले, तिवगे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले. तिघासी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो. ऐसा मंत्र हरिभाऊ ते धिदला असे समर्था. तेव्हा तयाच्या आनंदात परिवार नसे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी धिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक आकाशात प्रतित तोया यथा गच्छित सर्व देव नमस्कार केशवा प्रति गच्छित. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उद्घाषून केले पावन तयाचे. श्लोक इमदेव शिव इमदेव शिवम इमदेव शिवम इमदेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून, तुमच्या पादुका बनविणे येथी आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदले आपले मुंबईसी. हरिभाऊ मनसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत ठेवा. पायी वागवती भक्त सखा धिदल्या नाही कोणता. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवली. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त स्वस्तगती मस्तकी त्याने ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चयी. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छटी कपने झोळी समर्थ तयासी धिदले. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्पर. आत्मलिंगी पादुका सत्पर देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्पर लुटती आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंती तवा न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी. सत्पर झाले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊ काय केले, ब्राह्मणासी बोलावले. संकल्प करून ठेवला तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांत. घेत ऊर बडवूनी विनवती जोडणी कर. अद्यापि स्वस्त का अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तयाची उत्तरे ऐकून
स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करती तयाची. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र. तयाने धिदले शुभ्र वस्त्र परिधान कराया. आत्मलिंगी समर्था साधू स्वामी सुताने धिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मत स्थापिला असे पाही. हरिभाव होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा भाविक भक्त परस्तो षष्टोदशी अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तिथे जाऊन सुकुमार मठ स्थापिला समर्थांचा. स्वामी नामाचे भजन तयाची चरित्र कीर्तने त्याहून व्यसन अन्य व्यवसाय अन्य. स्वामी सुत आणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतर. तया लागून स्वर धरले सत्पर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करती. मधुर शुद्धे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून. ऐसी पश्चात झाली मग कोणी कारणे केली त्याची स्वय पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भिसेकर जयाची देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पती दर्शन आला उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून या देती उत्तर. त्याच्या पिशाच लागले थोर म्हणजे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकर. मग ते स्वामी सुतांची जननी अक्कलकोटी येते. असे इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करती. हिंदूपुरासी स्वामी सुत त्या उद्देश झाले. मठ होता कामटापुऱ्यात. तिथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कोंडेवाडीत जागा एक भक्तीने. तराम नावे त्याची. कांता काळ तरीही त्रास देत स्वामी सुता. परी त्याची चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुनी कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली. कोणे एका समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती अननले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदती वन करती तयाचे. स्वामी सुते तयासी लावले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पणावी श्रीचरणी. अक्कलकोटी परतले. पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती अननली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगरा वाजावा म्हणून. नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थाशी. पाहून या स्वभक्तीसी परमानंद झाला. ऐसे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत अननले. खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकटले. विजयासिंग नामे भक्त गोट्या खेळते तसे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करते विशेष. जन लावले भजनास. कीर्ती ध्वज उभारले मना मानसी धरुणी कामना. कोणी येता दर्शना त्याशी समर्था करती आज्ञा. सुताकडे जावया. स्वामी सुताची त्याप्रती मनातील खून सांगती. ऐशे जन चकित होते वर्तती खाती सुताची. एकदा सहज स्वामी सुट अक्कलकोटी दर्शना येते. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवा उदान. ऐसे दिवस झाले 3 निरहार राहिले. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. हे करुणा रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीचे. सेवेकरी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या उसरी. त्या साधूचे मंदिरी प्रार्थना आणुनी. पाहून या समर्थासी उल्हासे सुताचे. मनसी धावूनी वेगेसे मिठी चरणी घाटली. निज सुताचे पाहुनी अननले. समर्थ मनी कर फिरवली मुखावरी हस्ती धरुनी उठली. अक्कलकोट त्या उसरी बहुत होते सेवेकरी. समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती. स्वामी सुत रात्रदिन समर्था पुढे करती भजन. पायी खडाव घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बोलले असता आनंदात. स्वामी सुत भजन करती पायी खडाव घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी
वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून शिवसुत निशब्द होई. कल्पना न सहाय्य त्यासी. स्वामी विन केसे जीवन. वारंवार विनंती स्वामीसी, ऐसे ना करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणते आम्ही तव हृदय. वास करुनी निश्चयी, चिंता न काही करावी. असे मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तत्वर नगराबाहेर येते. मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला. अंतरी भाऊ खिन्न झाला. परतुनी नाही आला. जन्मवर अक्कलकोट, त्यास दुःखे उत्तर शीन झाला स्वामी सुत. दुःख करी रात्रदिन, चैन नसे क्षणभरी. तैसे रोग लोटता, शेवटी आजारी पडला. ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्था. स्वामी सुताची जननी राहतेस त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवणी समर्था. मग समर्थ त्या दिवशी मुंबईसी पाठवले सेवेकरी. म्हणते सुताचे सत्वरी मज सानिध्य द्यावे. परी सूत न सांगती. आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख आणि पोटी रात्रदिन सतले. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घ्यावे यावे त्वरित. कोणी न जाऊन तथापि स्वामी सुत पाहुनी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस ध्येयी क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न येणे सत्य, तरी टोप भरुनी यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होतो की समाजाला स्वामी सुता परी तो आला नाही अक्कलकोटा. जीवनापूर्वी न केले आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केले असे कैलास वासन. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करुनी. मग गंध न लावती. भोजन न उठती. धरतीवरती अंग टाकती. कोणासंगे न बोलती. रुद्ध करती शनोशनी. इतक्या माझी सत्वर. मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामी सूत गत झाला. मग काकूबाई सत्वर जवळी केले मंबापुरी. तिथे समजला समाचार. परत्र पाठवला आत्मजन. निज पुत्र मरणार्थ एकूणी करती अखांत. तो दुःखद समयी वर्णता. दुःख अंतरी होतेस. असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलीही. परतुनी आल्या पायी. बोलले काही समर्था. सूत आपला भक्त असेन. अकाली पावला का मरण. मग ती ते चरण. त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तयासी. उलगडून आमच्या आज्ञेसी. संधीच सापडली काळासी. ओढूनी बळीचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उरला दोभित तर. खाती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समत. भाविक भक्त परस्त. षष्टोदशाध्याय गोडा. श्री भगवान नमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करती समर्था. तेव्हा बोले समर्थ, सेवेकरी असती संप्रत. परी एकही मजला त्यात. योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनसी, त्याच्या समयी मोर पाखरासी अधिकार नेमू गादीवरी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा. समर्था म्हणती वेळोवेळी. रात्रदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्था. काकूबाई लागून लपवून ठेवले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कोणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रता. कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता. वर्तमान कळाला त्या. तो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान. क्रूश होत चालला. काकूबाईंनी त्यासी आणले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखवले. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी. चित्त मनसी करू नको. त्याचप्रमाणे बाई करती. दादासी झाले आरोग्यता. समर्थाची कृपा होता. रोग कोटे राहील. केज गाव मोंगलाईत. तिथे नानासाहेब भक्त. त्यासी बांधल्या श्रीमत. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मतात. याचे कारणे अक्कलकोट येथे दर्शन घेते समर्था. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करण्यासी तुम्ही पाठवला दादासी. संगमावे आमच्या बाई म्हणेत अज्ञान. तशात शरीर समाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून.
बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळू त्यासी, समर्थ पुनचित बाईशी बोलले त्यासी, त्यात आमचे काय गेले, आम्हासी दिसले ते भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी, पाठवले जे की प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुनी, पुढे सेवे कऱ्या सांगती, त्यास मुंबई पाठवती. ब्रह्मचार्याची आज्ञा करती, त्यासी स्थापली गादीवर. दादासी करुणी गोसावी, मुंबईच्या गादी चालवली. स्वामी सुतांची यास द्यावी, कपनीच होई निश्चयी. ब्रह्मचारी दादाशी उद्दिशले दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवले आपण. दादा जरी अज्ञान होते तरी ऐशा गोष्टी करती, नकार म्हणून सवर्था न रुचे चिंता त्याची या. अपार ब्रह्मचारी पहिले खटपट करूनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठवले. समर्थ ऐशे समयी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादांच्या, मुचूल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावर. आज्ञेप्रमाणे सेवे करी, करती तैसे. स्त्रीच्या पादुका शिरी पडता, उपप्रती झाली तया चिंता. हृदय पकटला ज्ञात सविता, अज्ञान गेले तया. धन्य गुरुचा महिमा पादुका स्पर्श करूनी, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय देता वर्णता, असो दादांची पाहुनी वृत्ती. काकूबाई दचकली चिंती, म्हणे समर्थ दादाप्रती. वेड चित्ती लावती, ती म्हणे जी समर्थ, आपण हे काय करता. दादाची या शिरी ठेवता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तयसी, जे बरे वाटले आम्हासी, त्याची करू या समयी. व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोलून वचन. एकासी गोसावी बनून, टाकल्या आपण मारून. इतकेची पुरे झाले ऐकूनी ऐशी वचनाला. समर्थासी क्रोध झाला, घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईंचे अकांत करुणी मांडलेला अनर्थ. नाना अपशब्द बोलता भाळ पडती स्वहस्ती. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बोलवले गोसावी, कपनीच होई अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवले भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी. दुःख झाले अपार, समर्थासी हसू आले, अधिकाजी कौतुक मानले. दादासी जवळ बोलवले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तुझंपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वाचा जन्मी जवळ पाटला. ऐसे बाई बोलून क्रुधानिष्ठ अंतकरणी, म्हणे तुझे हे कारणी. लोक अपवादकारक ऐकूनी मातेसी उतकी. दादा तिज प्रती बोलते, ऐहिक सुख तुच्छ गंती. तैस माते आजपासून पुत्राचे ऐकूनी वचन. उदास झाले चिंतमन, असो दादा गोसावी होऊन. स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्या मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवर बैसूनी संस्था चालवली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा प्रेमळ परस्तो. अष्टोदशाध्याय गोडा. श्रीरस्तो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ.